नमस्कार मित्रांनो, आज आपण एका सुंदर अशा गडाला भेट देणार आहोत. किल्ले देहरगड. बहुतेक जणांना या किल्ल्याचे नाव देखील ठाऊक नसेल. किल्ले रामशेजच्या समोर असलेला हा गड रामशेजच्या पराक्रमी इतिहासामुळे दाबला गेलेला आहे. रामशेजवरून दिसणाऱ्या भोरगड किल्ल्याच्या बाजूस असलेला किल्ला म्हणजेच देहरगड. या किल्ल्याच्या पायथ्याशी देहरवाडी हे गाव आहे. हे नाशिकहून 21 किलोमीटर तर आशेवाडी या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावापासून फक्त 8 किलोमीटर आहे. या गडाची चढाई खूप अशी अवघड नसून तितकी सोपी नाहीये. गावातून जात असताना किल्ल्यावर चढाई ही किल्ल्याच्या उजव्या बाजूने होते. सोंडेसारखे पठार चढून आल्यानंतर एक तिरकी वाट आपणास नजरेस पडते. तिथून गेले असता आपणास टेकड्यावर उभा असलेला गडाचा कातळ माथा दिसून येतो. गावकरी येथे गुरे चारण्यासाठी घेऊन येत असल्याने खूप साऱ्या वाटा इथे पसरल्या आहेत. तर आपण समोर असलेल्या माथ्याकडे बघत वाटेनुसार चालत जावे. येथे लोकांचा वावर कमी असल्याने वाट ही मोठे मोठे गवत झाडूमधून जाते. येथून जात असताना आपणास तुटलेल्या अवस्थेत असलेल्या सुंदर अशा कातळ कोरीव पायऱ्या नजरेस पडतात. या किल्ल्याची पडझड झाल्यामुळे खूप मोठे मोठे दगड वाटेमध्ये पडलेले दिसतात. समोर असलेल्या दगडास आपल्याला फिरून जावे लागते. येथे पावसाळ्यात गुल्ह्यांचे प्रमाण खूप आढळून येते, तर सांभाळून चढाई करावी. सोळाशे 70 ते 71 दरम्यान हा प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतला. 1700च्या कालखंडात पेशवे निजामतहात देहरगडचा उल्लेख येतो. पेठ, सावलघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली असावी. हा गड भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टेहळणीसाठी वापरण्यात आला असावा. त्यामुळे इतिहासात याचा उल्लेख हा खूप कमी प्रमाणात आढळून येतो. थोडी चढाई केल्यानंतर आपणास सुंदर असे कातळात कोरलेले मोठे असे टाके दिसून येते. वरून पडणारे दगड माती येथे साठत असल्याने हे टाके बुजत आले आहे. टाक्याजवळच गावकऱ्यांनी अंगर देवतेची स्थापना केलेली आहे. टाक्याच्या समोरच असलेल्या सुंदर अशा कोरीव पायऱ्या मनात घर करून जातात. देहरवाडी गावापासून देहरगड या किल्ल्यावर येणारी ही मुख्य वाट आहे. ही मुख्य वाट असून उजवीकडची वाट ही बाले किल्ल्यावर जाते, तर डावीकडची वाट ही पाण्याचे टाके व शिवलिंगाकडे जाते. गड फेरीची सुरुवात ही उजव्या बाजूने करत आहोत. त्रिकोणी आकाराचा गडमाथा समुद्र सपाटीपासून 3580 फूट उंचावर असून साधारण 3 एकरवर पसरलेला आहे. बालेकिल्ल्याचा माथा लहान असून वस्तूंचे बहुतांशी अवशेष गवतात लपलेले आहेत.
पावसाळ्यामध्ये हे गवत खूपच वाढल्याने वाट सापडणे मुश्किल, तरी आपण समोर दिसणाऱ्या भोरगडकडे वाटचाल करावी. आपण गडाच्या दुसऱ्या बाजूस पोहोचतो. तिथे खाली बघता खूप सारे पाण्याचे टाके दिसून येतात, परंतु त्या टाक्यांमध्ये आता पाणी नाही आहे. तिथे दगड व माती पडल्याने ते टाके बुजत आलेले आहेत. डावीकडे या टाक्यांपासून गडाच्या कडेने चालत असताना उजवीकडे सुंदर असा रामशेज नजरेस पडतो. थोडे पुढे गेले असता ढासळलेल्या अवस्थेत तटबंदी दिसून येते. येथे पाण्याचे 4 टाके आहेत. त्या 4 टाक्यांपैकी 2 टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. या टाक्यांच्या समोरच एक सिमेंटचा चौथेरा बांधलेला असून त्यावर शिवलिंग स्थापित केलेले आहे आणि या शिवलिंगावर अजून एक शिवलिंग दिसून येते. हे वैशिष्ट्य खूप क्वचित दिसते. जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस तरह, हे शिव शंकरा, मेरा कर्म तो ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा, नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा, नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. तर मित्रांनो, आम्ही देहरगड या किल्ल्याची फेरी गडाच्या उजव्या बाजूकडून चालू करून आता डाव्या बाजूकडे आहेत आणि आमची आता ही फेरी संपलेली आहे. तर आम्ही आता पायथ्याकडे प्रस्थान करीत आहोत. धन्यवाद.